स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला आज मी मटणची भाजी दाखवणार आहे. संध्याकाळच्या टायमाला बनवणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला कशी वाटते चुलीवरची मटणची भाजी नक्की कमेंट करा मित्रांनो. व आवडली तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा. आपण चुलीवर बनवणार आहे मित्रांनो आजची रेसिपी. तर त्याला काय काय मटेरियल वगैरे लागतं सर्व तुम्हाला सांगेन मी. कशी वाटते कशी नाही मित्रांनो सांगा कमेंट करून मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो मग. हे बघा मित्रांनो, आपण मटण घेतलेलं आहे धुवायला. तो पाण्यात मस्त फ्रेश पाण्यात धुवून घेतलं मित्रांनो. अजून एकदा धुवून घेऊ आपण. आणि कांदा घेतलाय का आपण शिजायला टाकायचा. बघ चुलीवर भगुलं ठेवलेलं आहे मित्रांनो तिकडं. तर मम्मी तेल घेऊ राहिली टाकून, हळद मीठ आहे ह्या बघा इथं. तर चला मग घेऊ त्याला टाका शिजवायला. कांदे बिंदे भाजलेत मित्रांनो. ह्या बघा बघुलेलं कसं माती लावून घेतलेली मित्रांनो. ह्या बघा तेल टाकले याच्यात शिजायला देऊ टाकून. पातेल्यामध्ये कांदा घेतलाय मित्रांनो टाकून, तेलामध्ये तळून घेऊ आता. हे बघा कसं लावलेलं आहे, माती वगैरे लावून घेतली त्याला. कांदा थोडा परतून घेऊन टाकू शिजायला देऊ टाकून आता मित्रांनो. हळद मीठ घेतलं आता टाकून बरं का. एकदा त्याला फिरून घेऊ, कांद्याला लागलं पाहिजे. बघ पातेला पण व्यवस्थित बसेल नाही त्याच्यावर. मम्मी आता टाकू राहिली एक थोडं थोडं ते मटण टाकून घेतलं मित्रांनो त्याच्यात. मस्त आवाज येतो. गावठी पद्धतीमध्ये चुलीवरचं मटण आहे मित्रांनो आज. एकदा शिजायला टाकून दिलं म्हणजे टेन्शन फ्री राहता येतं मित्रांनो. मग आता त्याला आहे ना हात मारून घेऊ, चांगलं फिरून घ्यायचं मित्रांनो. बघ त्याला मसाला लागलं पाहिजे, हळद आणि तेल कसं व्यवस्थित फ्रेश होतं. मग शिजायला झाकून ठेवून देऊ मग आपण. झाल्यावर तुम्हाला दाखवतोच मग डबल. आता झाकून ठेवून देऊ मित्रांनो त्याला शिजण्यासाठी. तरी मग शिजवल्यावर दाखवतो मित्रांनो तुम्हाला. मसाला काढून घेतलाय मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मसाला काय काय घेतलेला आहे, काय काय टाकायचं आपल्याला भाजीमध्ये. तर बघा किसेल खोबरं आहे मित्रांनो, कांदा आहे, भाजीला कांदा आहे, मिरची आहे, तेजपत्ता आहे, धना आहे, कोथिंबीर मित्रांनो. आणि याच्यात मला लसूण आणि ते मित्रांनो. हे बघा दळून घेतलं आहे आपलं, भाजून घेतलेलं इकडे लसूण मित्रांनो. तर चला मग आता नाही याला दळायला मिक्सरमध्ये दळून घेऊ आणि दळवल्यावर दाखवतो मग भाजी वगैरे बनवू आपण थोड्याच वेळात. तर मित्रांनो आपलं मटण शिजवून रेडी झालं मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता. चुलीवरून खाली घेतलंय, चला तुम्हाला दाखवतो. हे बघा खाली घेतलं मित्रांनो मम्मीने. हे बघा मस्त असं रेडी झालंय शिजून. खरंच तोंडालाच पाणी आलंय आता बघूनच. खायचं तर लांबच राहिलंय, अजून भाजी तर बाकीची. 5-10 मिनटात होईन आपली भाजी रेडी असून दाखवून तुम्हाला. चला तर मित्रांनो आपण भाजी टाकून घेऊ, दाखवतो तुम्हाला. खोबरं लसणची पेस्ट वगैरे टाकून बनवू आपण. हे बघा मम्मी आता खोबरं लसणची पेस्ट आहे ना टाकून घेतली मम्मीने. मस्त त्याला आहे ना वरगळ्याने फिरून घेऊ मित्रांनो. चुलीवर असल्यामुळे ना जा कमी जास्त होते मित्रांनो, त्याच्यामुळे धूर पण येते. चांगलं आहे ना त्याला एकदम
त्याला तसं ते खोबरं लसूणचं पेस्टला आहे ना थोडं मिक्स होऊ देऊ, मग टाकून घेऊ आपण ते. मीठ लसूण आपलं मीठ आणि ते घरगुती मसाल्याने ते टाकून घेतलं मित्रांनो. मसाल्याने ते आपले टाकले. आता त्याच्यात थोडं मिक्स करून घेऊ त्याच्या पेस्टमध्ये. लगेच आता आहे ना भाजी टाकून देऊ मित्रांनो. हा बघा रस्सा टाकला आपण त्याचं. थोडं पाणी टाकून घेतलं मम्मीने. आता वरगाळ्याने टाकू थोडं थोडं. थोड्याच वेळामध्ये मग मित्रांनो आपली भाजी पण रेडी होईल. मग कशी झाली कशी वाटते मित्रांनो तुम्हाला रेसिपी नक्की कळवा. चुलीवरची भाजी आहे मित्रांनो. आता ना कांदा मसाला ते हे बघा दळेल कांदा टाकून घेतला आता मम्मीने. मिक्सरमधून दळून घेतलं मित्रांनो, कारण की पाटा नव्हता आपल्याकडं वाटून घ्यायला ना, तर मग पाट्यानं वाटून घेतलं असतं. जास्त टाइम नाही लागायचं मित्रांनो, लगेच होईना आपली भाजी. धुवून चांगलं मस्तपैकी घेतलं होतं आधी. त्याला एकदम पद्धतशीर असं चांगलं स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं. मग त्याला एकदम शिजवायला टाकलं. मग आता शिजून भाजी टाकली मित्रांनो. गोड बनी आपली भाजी होईना आता. हे बघा इकडे झाडाचं लाल फुलाचे झाड आहे मित्रांनो. पाठीमागे स्वयंपाक चालू आहे. हे बघा इकडं हे दार आपलं दिलं टाकून. आता होईल मित्रांनो थोड्याच वेळामध्ये भाजी. आता झाल्यावर दाखवत आहे बघा मस्त. थोडं ना थोड्यात मित्रांनो त्याच्यात इसूर टाकायचा. बघा इसूर कसा असतं तुम्हाला दाखवतो. इसूर मित्रांनो बनवेला असतं ते. थोडं त्याच्यात बाजरीचं पीठ टाकलं ना ते पण चांगलंच असतं. आपण थोडं पीठ पण टाकू त्याच्यामुळं ना कालवण एकदम पद्धतशीर होतं, खायला पण भारी लागत. कंदुरीच्या मटणामध्ये होतं. या बघा इसूर टाकलं मम्मीने. ते टाकायचं आहे का? तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी ॲड करा. तुम्हाला जेवढे माणसं असतील तेवढे. तर मित्रांनो आपली भाजी आता रेडी झाली. तुम्हाला दाखवतो. तर चला दाखवतो तुम्हाला, दाखवून घेतो. मग तुम्हाला अजून आपल्या भाकरी बाकी मित्रांनो. भाकरी पण आपण चुलीवरच करणार आहे आज. सगळं चुलीवरच करणार. हे बघा मस्त अशी तरी वगैरे. तरी काही एवढी नाही आली आपल्याला, तरी चालत नाही त्याच्यामुळं तरी नाही बनवली. हे बघा वास असा घमंग असा वास येऊ राहिला एकदम. आता खाऊन मस्तपैकी कशी वाटली मित्रांनो भाजी. लाईक करा मित्रांनो. भाजी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो अजून जेवण करायचं आहे अजून आम्हाला. कशी वाटली मित्रांनो, आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी व जेवायला या.